पश्चिम महाराष्ट्र हा सधन आणि पुढारलेला प्रदेश आहे। या परिसराला जर चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आणखी जोमाने प्रगती होईल। कोकणच्या विकासासाठी हा परिसर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणं महत्त्वाचं आहे। म्हणूनच कराड चिपळूण आणि कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाने जोडण्याला प्राथमिकता दिल्याचं प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं। कोल्हापूर वैभववाडी, हातकणंगले इचलकरंजी, फलटण पंढरपूर, जेऊर आष्टी आणि घोरपडी इथल्या पाणी प्रक्रिया केंद्राचं आज नामदार प्रभू यांनी ई-उद्घाटन केलं। त्यानंतर ते बोलत होते। दरम्यान कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याबाबत मान्यवरांनी त्यांचं कौतुक केलं। कोकणला जोडणाऱ्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासह जेऊर आष्टी, फलटण पंढरपूर, हातकणंगले इचलकरंजी या रेल्वे मार्गांच्या कामाचा शुभारंभ तसंच कोल्हापूर मिरज पुणे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनसह करार असा संयुक्त कार्यक्रम कराड इथं आयोजित करण्यात आला होता। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कराड इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी तयारी करण्यात आली होती। कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। त्यासाठी व्यासपीठानजीक असलेल्या भव्य स्क्रीनवर कराड आणि सोलापूरहून थेट प्रक्षेपण सुरू होतं। महापौर हसीना फरास यांनी अनेक वर्षांची मागणी मार्गी लागल्याचं सांगितलं। शिवनाथ बियाणी म्हणाले, 50 वर्षांहून अधिक कालावधीची प्रलंबित मागणी या निमित्तानं पूर्ण होत असून त्याचं श्रेय खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला द्यावं लागेल असं त्यांनी नमूद केलं। आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे रेल्वे कोल्हापुरात येऊन 125 वर्ष उलटली, पण त्या तुलनेनं कोल्हापूरचा रेल्वेशी निगडीत विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली। अशा परिस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार पाठपुरावा करत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर करून आणला। नामदार प्रभू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं हे शक्य झाल्याचं सांगितलं। तिरुपती बालाजी एक्सप्रेस त्यानंतर कोकण रेल्वेला हे कोल्हापूर जोडावं ही अनेक वर्षाची मागणी होती। ती वैभववाडीपर्यंत कोकण रेल्वेला जोडणं। इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे आणि ती टेक्स्टाईल सिटी आहे। देशभरामध्ये रेल्वेच्या माध्यमातून अनेक प्रवासी तिथं आहेत। खूप वर्षाची मागणी होती ही कनेक्टिव्हिटी इचलकरंजीला व्हावी। ती 8 किलोमीटरची रेल्वे लाईन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेल्वे लाईनीचं विद्युतीकरण। त्याच्याकडून प्रवास जो आहे तो 1 तासांनी मुंबईपर्यंत जाणारं अंतर जे आहे आणि म्हणून आज एक 3,500 कोटीच्या प्रकल्पाचं उद्घाटन सुरेश प्रभूंच्या माध्यमातून झालं। आपल्या कोल्हापूरचे जे खासदार आहेत ते अतिशय विमानतळ व्हावं, हायकोर्ट व्हावं यासाठी काम करत आहेत। तर खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा केला। व्यासपीठावर चॅनल बीच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, हिंदूराव शेळके, समीर शेठ, स्टेशन मास्तर सुग्रीव मीना यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान 12:30च्या सुमारास सुरेश प्रभू यांचं कराड रेल्वे स्थानकावर आगमन झालं। त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व प्रकल्पांचं उद्घाटन केलं। कोल्हापूर वैभववाडी मार्गाचं ई-उद्घाटन झाल्यावर कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली। कराडमध्ये बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेनं विशेष व्यवस्था करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। आपल्या अध्यक्ष भाषणात नामदार प्रभू म्हणाले, कोणत्याही परिसराचा विकास अधिक जोमानं करायचा असेल तर तो परिसर सागरी वाहतुकीशी जोडणं महत्त्वाचं असतं। हीच बाब ध्यानात ठेवून पश्चिम महाराष्ट्र कोकणशी जोडण्याचा प्रकल्प प्राधान्यानं हाती घेतल्याचं सांगितलं। आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत रेल्वे उद्घाटनाचा कार्यक्रम व्हावा या हेतूनं कराड इथं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं। याप्रसंगी खासदार संजय पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।